हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी भूगोल पाठ 4 प्रात्यक्षिक कार्य या प्रकरणाचा किंवा या पाठाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या स्टडी विथ संदीप सर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे जगाच्या नकाशा आराखड्यात खालील बाबी सूचीसह दाखवा. कोणकोणत्या बाबी? तर पहिले आहे विषुववृत्त व मूळ रेखावृत्त, त्यानंतर ऑस्ट्रेलिया खंड, त्यानंतर अटलांटिक महासागर आणि भारत. या आपल्याला या ठिकाणी 5 गोष्टी किंवा 4 गोष्टी दाखवायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा, जो काही जगाचा नकाशा आहे यावर आपण त्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. तुम्ही देखील या ठिकाणी झेरॉक्स पेपर घेऊन यायचा आहे मित्रांनो जगाच्या नकाशाचा, आणि त्यावर या गोष्टी लिहून आहे. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, या ठिकाणी पुढील प्रश्न आ दिलेला आहे, खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा. या ठिकाणी आपल्याला साधा स्तंभालेख तयार करायचा आहे मित्रांनो. बघा, माहिती काय दिलेली आहे, तर सर्वात आधी तालुका दिलेले आहेत आणि त्यांचं पर्जन्यमान हे मिमी मध्ये दिलेलं आहे सन 2024 चं. बघा, अंबेजोगाईमध्ये 622 मिमी पर्जन्यमान हे 2024 मध्ये होतं. त्याचप्रमाणे धरणगाव मध्ये 559 मिमी, पंढरपूरमध्ये 732 मिमी, कामठीमध्ये 845 मिमी. आलं लक्षात? बघा, या ठिकाणी तो स्तंभालेख आपण तयार केलेला आहे. तुम्ही देखील तुमच्या वहीवर अशाच प्रकारे तो स्तंभालेख तयार करायचा आहे. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. बघा, पुढील प्रश्न ई दिलेला आहे, खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा. बघा, या ठिकाणी रेषालेख तयार करायचा आहे. वर आपण स्तंभालेख तयार केला, या ठिकाणी रेषालेख तयार करायचा आहे. सेम आहे मित्रांनो, तालुका दिलेला आहे पण यावेळेस तापमान दिलेले आहे सेल्सिअस मध्ये. आलं लक्षात? मार्च 2024. अंबेजोगाईमध्ये 34°C, धरणगावमध्ये 35°C, पंढरपूरमध्ये 37°C आणि कामठीमध्ये 30°C. तर या ठिकाणी आपण तो रेषालेख या प्रकारे तयार केलेला आहे. तुम्ही देखील वहीमध्ये अशाच प्रकारे तयार करायचा आहे. आलं लक्षात मित्रांनो? बघा, आजचा जो काही स्वाध्याय होता हा खूपच छोटा होता, तर तो स्वाध्याय या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.